मी भिजले घामाने पूर्ण आणि खूपच हेक्टिक शूट चालू आहे, पण मजा येते. पॅकअप झाल्यानंतर तुला माहितीये का असा एक कॉल असतो आमचा, छान आहे की ही खूप अशी टिपिकल मुलगी असेल की तिला हे गाण्यातलं का दिलं, मग मला का नाही, असं करतात यार. स्वतःहून कॉल केलेला आहे ज्या प्रीमियरला ती नाही आली. अरे सो मी तेव्हापासूनच तिच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. ती आता माझ्याशी चांगलं वागते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाहावर महासंगम पार पडतोय आणि ही फ्रेम खरं तर खूप सुंदर आहे, कारण यात दोन सुंदरी आहेत असं म्हणायला हरकत नाही. ब्रो, नेव्हर अंडरएस्टिमेट युअरसेल्फ. ओके, 3 सुंदरी आहेत, शिवानी आणि ईशा. कशा आहात? छान आहोत, तुम्ही सगळे कसे आहात? एकदम मस्त आहे. खरं तर विचारेल की पहिले तर दोघांचा बॉन्ड किती जुळलाय 2 दिवसापासून, आणि अजून 1-2 दिवस शूट करायचं. मस्त मस्त, खूपच मजा येते मला. पहिल्या दिवशी बॉन्ड जुळला, दुसऱ्या दिवशी छान शूट केलं, तिसऱ्या दिवशी अजून छान शूट केलं, चौथ्या दिवशी भांडलो आणि संपलं. असं झालं तर तिने म्हणायचं काय नाही, मी मज्जा करते, असं काहीच नाही म्हणतायचं. नाही, छान आहे. पण कसं शूट सध्या सुरू आहे, ऊन वगैरे हे सगळं सोडून विचारेल की ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन कसं सध्या दोन्ही सुरू आहे. मी भिजले घामाने पूर्ण आणि खूपच हेक्टिक शूट चालू आहे, पण मजा येते शूट करायला. ऍट दी एंड म्हणजे ते सर्वात जास्त. बरोबर, तेजस बरोबर तर तू रोजच शूट करते, किंवा गायत्री बरोबर तू रोजच शूट. माझ्या बरोबर, अद्वैत बरोबर. हाऊ डू यू फील? अरे खूपच मस्त, इतकी मजा कोणाला कधी आलीच नसेल. अगं नाही, आय एम प्रमोटिंग माय फिल्म. माझ्या फिल्मचा डायलॉग पण आहे, म्हणजे माझा डायलॉग नाहीये, निर्मिती ताईंचा डायलॉग आहे. आता आमची फिल्म येणार आहे 18 मेला स्टार प्रवाहावरती. प्लीज बघा, संध्याकाळी 7 वाजता. कुठली ती पण झिम्मा 2. येस, माझ्या मैत्रिणीची फिल्म येते. कधी? संध्याकाळी 7 वाजता. एवढंच कॅच. 18 मेला संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहावर नक्की बघा झिम्मा 2. आता हे तर आम्ही बघतोय, पण आता तू सांग की तू किती एन्जॉय करते या लोकांसोबत, कारण की छान. म्हणजे माझा पहिलाच महासंगम आहे हा. मी ह्या सदृश काहीच कधीच ना कॉन्सेप्ट लेवलवर शूट केलंय ना रिअल मध्ये शूट केलंय. सो माझ्यासाठी खूप छान आहे, आणि इतकी छान को ऍक्टर आहे जी फ्रेंड पण आहे, तर मग मजा येते ना. डबे शेअर करणे, वी ईट लंच टुगेदर, आणि पॅकअप झाल्यानंतर तुला माहितीये का असा एक कॉल असतो आमचा, छान आहे. छोटा काहीतरी आपल्या गमती जमती. पण आता दोघांमध्ये असं जर विचारलं की दोघांना आता भेटल्यानंतर असं वाटलं की अरे आमची ही सवय एकदम सिमिलरच आहे, असं कोणती वाटते? मी सांगू, मांजरींवरचं प्रेम मी अनकंडिशनल आहे. मला म्हणून ईशा आवडते की ती खूप मांजरींवरती प्रेम करते. म्हणजे म्हणून दॅट वॉज द फर्स्ट थिंग मला तुझ्याशी येऊन खूप जास्त बोलावंसं वाटलं, कारण खूप लोकांना मांजरी आवडत नाहीत, आणि ज्या लोकांना मांजरी आवडत नाहीत मला ती माणसं आवडत नाही, त्यांनी एक्झिस्टच करू नये. मी एवढ्या स्ट्रॉंग. मला असं वाटतं की प्रत्येकाने अॅनिमल लव्हर असलंच पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या पर्सनल ग्रोथ साठी पण आणि इतरांसाठी पण. आजूबाजूला माय काइंड ऑफ पर्सन. म्हणून मग ते झालं, आमची मैत्री झाली. पण जेव्हा कळालं की आता आपण एकत्र काम करतोय, जेव्हा पहिला सीन होता, तुमची अशी मैत्री फार कमी असेल आणि आता इथे आल्यावर जास्त झाली असेल की आधीपासूनच तशी होती? ती आत्ताच मला बोलली की मला असं वाटलं होतं की माझं आणि तुझं अजिबात पटणार नाही. असंच, कारण मला असं वाटत होतं की ही खूप अशी टिपिकल मुलगी असेल की तिला हे गाण्यातलं का दिलं, मग मला का नाही, असं करतात यार. आणि मी अशी टिपिकल मुलगी नाहीये, थोडी टॉमबॉईश आहे. तर मला असं जरा थंड घेणाऱ्या मुली आवडतात, ज्या अशा सतत छडी घेऊन उभ्या असतात ना, तसं मला त्या लोकांची भीती वाटते, टू बी ऑनेस्ट. पण मग तसं नाही झालं, आणि आपण गप्पाच मारायला लागलो, आपला सीनही झाला, आणि काइंड ऑफ लाईक ब्रूड लाईक अ गुड नाईस कप ऑफ कॉफी. सो आय रिली लाईक दॅट. पण आता तिला तसं वाटलं, तुला काय वाटलं? मला काही नाही, मी इनफॅक्ट ही माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे. सो मी हिला स्वतःहून अनेकदा माझ्या फिल्मच्या प्रीमियरला स्वतःहून कॉल केलेला आहे ज्या प्रीमियरला ती नाही आली. अरे सो मी तेव्हापासूनच तिच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. ती आता माझ्याशी चांगलं वागते. म्हणजे आता नेक्स्ट जेव्हा तिचा चित्रपट येईल तेव्हा मी तिथे हजर असणार आहे. नेक्स्ट फिल्मला, तिच्या प्रीमियरला मी नक्की हक्काने जाणार आहे. तिला सगळ्या फिल्म्सला बोलवलंय. जिलबीला बोलवलं होतं, वाळवीला बोलवलं होतं, झिम्मा 2. वाळवीला मी आले होते, पण मी अनिताची पण मैत्रीण आहे, त्यामुळे मी तिच्याकडनं आले होते, आणि मी पुण्याचा आहे, तेव्हा आपली मैत्री नव्हती. मी नव्हते तेव्हा, पुण्याच्या प्रीमियरला नव्हती.
कुठल्या तरी एका प्रीमियरला होती, पण म्हणजे मी अटेंड केला आणि मी तिला सांगितलं होतं की ही खूप इंटरेस्टिंग आहे ही बाई मुलगी, मला आवडलं तिचं कॅरेक्टर असं. पण आता नवऱ्याला जेव्हा कळालं किंवा सांगितलं असेल की आम्ही दोघी एकत्र काम करतो, तेव्हा त्याच्याकडनं कशा प्रकारे? अरे बापरे, तुम्ही दोघी मैत्रिणी होऊ नका. त्याला कॉर्नर केला असं. पण मग ऋषी आणि अजिंक्य पण मित्र आहेत, त्यांनी एकत्र काम केलंय, त्यामुळे मग आम्हाला असं झालं की आता आम्ही कामही केलं उपर एक असं झालं. म्हणजे आता त्यांना सांगणार की आम्ही देखील एकत्र काम केलेलं आहे. हो हो. पण अजून काय बोललाय तो, त्याने काय सांगितलं ह्याच्याबद्दल? नाही काहीच नाही, त्याला काहीच नाही. I think, माझा नवरा अजिबात तो कोणाबद्दल खूप काही शांत बोलत आहे आणि चांगलंही तेच- सांगू शकतो ना. नाही चांगलं- चांगलंच चांगलं- चांगलीच आहे ती. पण ईशा खूप मस्तीखोर आहे. आम्ही तिच्या सेटवर एक खूप ऐकतो, खूप ऐकतो. सो तुला असं तिच्यासोबत राहणं असं काही जाणवलं? नाही काहीच नाही, अजून कुठे नाही. मला अजिबातच मस्ती नाही शूटिंग मध्ये करत. नाही करत मी तशी, मी सॉर्टेड आहे की शूटिंग मध्ये लोकांचं सीनच नाही होऊ दिला वगैरे, असल्या मस्ती नाही करत मी. थोडा अजून वेळ घालवला तर करेन. बघ लास्ट डे ला काहीतरी प्रँक करते आणि रेकॉर्ड करते तुमच्या आयडी. Yes, नक्कीच. आम्हाला बघायला आवडेल. पण आता महासंगम आहे, दोन्ही मालिकेत आम्हाला खूप छान छान ट्विस्ट बघायला मिळतील असे सगळे आम्ही अपेक्षा ठेवतो. पण काय सांगायला आवडेल आता तुम्हाला? खूपच सरप्राईजेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत महासंगम एपिसोड मध्ये. आणि लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं आणि थोडं माझं हे दोन्ही शोज एकत्र येतात. त्याच्यासोबत कुठले कुठले अजून शोज एकत्र येणार आहेत, हे हा, तुमच्यासाठी हे सरप्राईज surprise आहे. आणि हे तुम्हाला बघायला खरंच खूप मजा येणार आहे की आम्ही इथे का भेटलोय आणि इथे काय होतंय, आणि आमच्यातला जो दुरावा आहे तो कुठेतरी कमी करण्यात, म्हणजे आमच्यातलं नाही, माझा आणि हो ना. तेजसचा आणि हिचा आणि अद्वैतचा जो दुरावा आहे तो कमी कमी होतो का करण्याचा जास्त प्रयत्न होतो करतायत का काय? सगळे. सो बघू आता काय होतं. मी पण तेच सांगेन की द हाय पॉइंट इज की मानसी आणि तेजस आणि कला आणि अद्वैत मध्ये जे एक अंतर निर्माण झालंय ते कमी होतं. त्यातनं काहीतरी एक वेगळं, म्हणजे नात्यात पुढे जातो कोणी, कोणी मागे राहतं, कोणी माघारच घेतं, काय होतं हे ह्या महाय संगम वरती अवलंबून आहे. आणि त्यासाठी आम्ही इथे आलोय. आमचं लोकेशन जसं स्पेशल आहे तसंच अख्खा एपिसोडही स्पेशल आहे, पण त्यात असणारी माणसंही स्पेशल आहेत. सो आय एम शुअर तुम्ही सगळे हे नक्की मिस नाही करणार. नक्कीच नाही करणार, पण तुम्ही देखील प्रेक्षकांना खुश कराल अशी आमची अपेक्षा आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.